Hello students, welcome back to Inamdar Chadda Science Academy. We are solving the numericals from the question bank provided by Maharashtra government for your board examinations. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वर डिस्कस करत होतो. काही आपण न्यूमेरिकल्स सुद्धा पाहिले. आता आपल्याला 3 मार्काचे न्यूमेरिकल्स कंप्लीट करायचे आहेत. तर पहिला प्रॉब्लेम 3 मार्क्स टाइपचा. इट इज क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम योर क्वेश्चन बैंक. 27 droplets of water, each of radius 0.1 millimeter, coalesce into a single drop. Find the change in surface energy. The surface tension of water is 0.072 Newton per meter. Okay. Radius किती दिलं आहे? 0.01. तर 27 droplets आहेत. Number of droplets is equal to 27. The radius of droplets is r, that is 0.1 millimeter, that is equal to 10 raised to minus 4 meter. The surface tension of water is given as 0.072 Newton per meter. I'll better write it as 72 into 10 raised to minus 3 Newton per meter. Okay. Now change in surface energy is equal to change in surface area multiplied by surface tension. आता इथं नीट पाहून घेणे. Change in surface energy. Change in surface energy कसा फाइंड आउट करायचा असतो? It is equal to change in surface area into surface tension. जर तुम्ही चेंज इन सरफेस एरियाला सरफेस टेन्शननी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला चेंज इन सरफेस एनर्जी मिळणार आहे. आता हे 27 ड्रॉपलेट्स आहेत, सगळे दाखवत नाही मी, आणि कंबाईन झाल्यानंतर एक मोठा ड्रॉप तयार होणार आहे. तर ह्या 27 ड्रॉपलेट्सचा सरफेस एरिया किती असणार आहे? 27 into 4 pi small r square. 4 pi r square हा सरफेस एरिया ऑफ स्फियर आहे, म्हणजे सगळे ड्रॉपलेट्स स्फेरिकल ड्रॉपलेट्स आहेत. आणि हा जेव्हा हे सगळं कंबाईन होऊन एकच ड्रॉप होतो तेव्हा एरिया किती असणार आहे? 4 pi r square. या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय? चेंज इन सरफेस एरिया. म्हणजे चेंज इन सरफेस एरियाला आपल्याला कॅपिटल आर ची आवश्यकता आहे. ओके. आता फॉर्म्युला बघा मी कसा डिराइव्ह करत होते. Let capital R be radius of single drop that is being formed because of the combination of all the droplets. ठीक है? ठीक है. Volume of 27 droplets or volume of n droplets is equal to volume of सिंगल ड्रॉप. इथं ड्रॉपलेट हा शब्द आपण छोट्या ड्रॉप्स साठी वापरतोय, ड्रॉप हा मोठ्या ड्रॉप साठी वापरतोय. तर व्हॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट्स किती आहे? n into 4/3 pi r cube. ठीक है. and what is volume of single drop? 4/3 pi r cube. 4/3 pi 4/3 pi जाईल. What is n r cube is equal to r cube. So what is r is equal to cube root of n into small r. हे राहू दे, मला हे इक्वेशन लागेल. ठीक आहे. ठीक आहे. आता चेंज इन सरफेस एनर्जी. चेंज इन सरफेस एनर्जी is equal to change in surface area multiplied by surface tension. Change in surface area म्हणजे 27 droplets चा surface area n into 4 pi r square minus single drop चा surface area multiplied by what? Tension.
ठीक आहे. ओके, आता इथं मला कॅपिटल आर ची व्हॅल्यू माहित नाही, तर एन 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय, व्हॉट इज कॅपिटल आर इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एन इंटू आर. तर हे आर स्क्वेअर म्हणजे काय होणार सांगा मला, एन रेस टू 2/3 आर स्क्वेअर. आर चा स्क्वेअर घेतला तर एन रेस टू 1/3 चा स्क्वेअर काय येणार, एन रेस टू 2/3 इंटू काय येणार आर. तर स्क्वेअर अँड आर स्क्वेअर बघा नाही आपण आर स्क्वेअर काय येणार सांगा मला, आर स्क्वेअर विल बी इक्वल टू एन रेस टू 2/3 आर स्क्वेअर. मी ह्याला इक्वेशन 1 म्हणतो आणि मी इथे लिहितो फ्रॉम 1. ठीक आहे. दिस इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर जर कॉमन घेतला तर एन मायनस एन रेस टू 2/3 4 पाय आर स्क्वेअर टी. This is the formula for change in surface energy. Change in surface energy. आता हा फॉर्म्युला तुम्ही सीईटीच्या परीक्षेसाठी लक्षात ठेवायचा. If n droplets each of radius small r combine together to form a single drop, then change in surface energy is equal to n minus n raised to 2/3 bracket मध्ये into 4 pi r square t. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तुमच्या सीईटी साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही इवन बोर्ड एक्झामिनेशन मध्ये सुद्धा या गणिताचं उत्तर लिहित असताना अशी सुरुवात करू शकता. हा डाटा लिहिल्यानंतर लेट आर बी रेडियस ऑफ सिंगल ड्रॉप असं न लिहिता डायरेक्टली असं लिहिलं की इफ एन आयडेंटिकल ड्रॉपलेट्स each of radius small r combined together to form a single drop, then the change in surface energy in the process is given by change in surface energy is equal to n minus n raised to 2/3 4 pi r square t. Note one thing, when many droplets combine together the energy is released. म्हणजे हाच प्रश्न तुम्हाला सीईटी मध्ये असा विचारला जाऊ शकतो की when n identical droplets each of radius small r combine together to form a single drop, then energy released in the process is, फॉर्म्युला हाच आहे n minus n raised to 2/3 4 pi r square t. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण रिव्हर्स सुद्धा प्रॉब्लेम पाहूया की जर एक ड्रॉप अनेक ड्रॉपलेट्स मध्ये ब्रेक झाला तर फॉर्म्युला काय आहे तो. आधी आपण हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. चला, तर n ची व्हॅल्यू किती आहे 27. 27 रेज टू 2/3 4 पाय. r किती आहे तुमचा 0.1 मिलीमीटर. 10 रेज टू -4 10 रेज टू -4 10 रेज टू -8 72 into 10 raised to -3. ठीक है. 27 चा क्यूब रूट 3, 3 चा वर्ग 9, क्यूब रूट ऑफ 27 3, 3 का स्क्वायर 9, 27 minus 9 18 into 4 into pi 12.56. ठीक है. into what 72 into what 10 raised to -7. ठीक है, ठीक है. आता बघा मी काय करतो ह्याला, मी 18 into 12.56 into 4 into 18 असं लिहितो मी माझ्या कॅल्क्युलेशन साठी. 18 into 18 की जरा 324 into 12.56 into 4 म्हणजे हे किती येणार 5024. 6 4 24 2 कॅरेट 5 4 20 22 2 कॅरेट 12 4 14 50. ठीक आहे. म्हणजे हे झालं 50.24 into 10 raised to -11. आता 324 into 50.24. look at this 5024 into 324. हे कॅल्क्युलेशन्सला सुद्धा लॉग बुकची आवश्यकता नाही. 324 गुणिले 4 1296
129. 324 गुणिले 628. 17 5 7 5 0 5 7 चला. 324 into 5. 324 into 5 किती झाले? 1620. 1620 1627. तर हे साधारणतः 324 1627.559 होईल, म्हणजे 1628 राउंड अप केला आपण 4 डिजिट साठी. तर 1628 into 10 raised to minus 11 म्हणजे 1.628 into 10 raised to minus किती होते? 15,000 होते ना. 3 1 2 3 10 raised to minus 7 जूल. ओके है ना. रफली बघा तुम्ही 300 into 50 किती झालं? 300 into 50 झालं 15,000 म्हणजे 1.5 into 10 raised to minus 7. पण आपण हे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स असे जमत असेल तर ठीक आहे, हळूहळू केले तरी चालतील. बट गेट द राइट आन्सर. सो व्हाट इज द चेंज इन सरफेस एनर्जी इज इक्वल टू 1.628 into 10 raised to minus 7 joule. What does your book says? The answer is 1.628 into 10 raised to minus 7 joule. Got it? आता हा प्रॉब्लेम आपला झाला, हा झाला कॅल्क्युलेशनचा पार्ट. खरं ऍक्च्युअली मी तुम्हाला इथं आणून सोडल्यानंतर ह्याच्या पुढचा पार्ट तुम्हीच करायला हवा आहे. ओके, आता मी एक पार्ट एक्स्ट्रा शिकवणार आहे जो आपल्या क्वेश्चन बँक मध्ये नाही आहे, परंतु तरी सुद्धा खूप महत्वाचा असा तो पार्ट आहे. जस्ट पे अटेन्शन टू दिस. ओके, नाउ इफ मेनी ड्रॉपलेट्स and droplets combine together to form a single drop, the energy released किंवा change in surface energy याचा फॉर्म्युला आपण आत्ताच डिराइव्ह केला. n minus n raised to 2/3 4 pi r square t. ठीक आहे, याचा रेडियस r आहे, याचा r आहे. आता उलट झालं. A drop breaks into many droplets. Many म्हणजे n droplets. तर हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करायचा तो पाहून घेऊ आपण. लुक ॲट दिस. आता व्हॉल्यूम ऑफ वन ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ n droplets. ठीक आहे, 4/3 pi 4/3 pi गेले. r cube is equal to n r cube. r cube is equal to r cube upon n. Therefore r will be equal to what? r upon n raised to 1/3. म्हणजे r square काय असणार आहे? r square upon n raised to 2/3. हे मला पुढे लागेल. ठीक आहे, परत एकदा आपण हे समराइज करणारच आहोत हे दोन्ही फॉर्म्युले. आता इथे आपण काय शिकतोय? एक ड्रॉप जेव्हा मेनी ड्रॉपलेट्स मध्ये ब्रेक होईल तेव्हा काय होणार आहे. तेव्हा चेंज इन सरफेस एनर्जी. तो फॉर्म्युला तोच राहतो. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर चेंज इन सरफेस एनर्जी? चेंज इन सरफेस एरिया मल्टीप्लाइड बाय सरफेस टेंशन. ठीक आहे, जेव्हा मेनी ड्रॉपलेट्स तयार होतात तेव्हा त्या ड्रॉपलेट्सचा एरिया काय आहे? 4 pi r square मल्टीप्लाइड बाय n. ओरिजिनल एरिया किती होती? 4 pi r square. ओरिजिनल एरिया ही कमी आहे, नवीन एरिया जास्त आहे. इनटू कॅपिटल T. ठीक आहे, n 4 pi. What is r square is equal to r square upon n raised to 2/3 minus 4 pi r square into t. ठीक आहे, 4 pi r square मी बाहेर घेणार. n upon n raised to 2/3. n upon n raised to 2/3 म्हणजे n 1 minus 2/3 n raised to 1/3.
n raised to 1 by 3 minus 1 into t cube ह्याला cube root of n minus 1 4 pi r square t. So change in surface energy or energy absorbed, जेव्हा एक ड्रॉप मेनी ड्रॉपलेट्स मध्ये ब्रेक होतो तेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब्ड होते and change in surface energy or energy absorbed is given by what? Cube root of n 4 pi r square t. Okay? हे दोन्ही फॉर्म्युले पहा तुम्ही. हे आपल्या सीईटीच्या अँगल निस्बतने तुम्हाला हा पार्ट कव्हर करतोय की जर अनेक ड्रॉपलेट्स एका ड्रॉप मध्ये जर कंबाईन झाले तर हा फॉर्म्युला वापरायचा. एक ड्रॉप जर मेनी ड्रॉपलेट्स मध्ये ब्रेक झाला तर हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, अजून एक सांगतो मी की इथं स्मॉल आर आणि कॅपिटल आर हा ड्रॉपलेटचा आहे म्हणजे छोटे आणि हा ड्रॉपचा आहे म्हणजे मोठा. कंबाईन झाल्यानंतर जो मोठा होतो त्याला मी ड्रॉप म्हणतो, जे छोटे छोटे होते त्याला मी ड्रॉपलेट्स म्हणतोय. न्यूमॅरिकल मध्ये नाही का तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतील ना तेव्हा तुम्हाला ड्रॉपचा रेडियस दिलेला आहे का ड्रॉपलेटचा रेडियस दिलेला आहे, म्हणजे छोट्याचा रेडियस दिलाय का मोठ्याचा रेडियस दिलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्ही फॉर्म्युला वापरायचा आहे. समजा असा जर प्रॉब्लेम असेल, असा नीट पाहून घ्या. इफ n identical droplets combine together to form a big drop of radius capital R, then energy released is equal to change in surface energy is equal to हा फॉर्म्युला आहे क्यूब रूट ऑफ n minus 1 into 4 pi r square t. जर तुम्हाला असं दिलं असेल n identical droplets each of radius small r combined together to form a big drop, then energy released is equal to change in surface energy is equal to हे वापरायचं. फक्त काय लक्षात ठेवायचं की जर आपल्याला छोट्या ड्रॉपलेट्सचा रेडियस दिला असेल तर हा वापरायचा आहे, मोठ्या रेडियस दिला असेल तर हा वापरायचा आहे. दोन प्रोसेस मध्ये म्हणजे मेनी ड्रॉपलेट्स कंबाइंड टुगेदर टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप or one drop breaks into many droplets. फक्त फरक काय आहे? फरक हा असतो की when one drop breaks into many droplets energy is absorbed and when many droplets combine together to form a single drop energy is released. Very important. असं का होतं, एनर्जी रिलीज का होते आणि एनर्जी ऍब्सॉर्ब का होते हे ऐकून घ्यायचं. आता आपला पहिल्या न्यूमेरिकलशी ह्या थेअरीचा संबंध नाहीये, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ह्या गोष्टींचा उपयोग कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा व्हायला हवाय. जेव्हा खूप ड्रॉपलेट्स एका ड्रॉपमध्ये कंबाईन होतात ना तेव्हा अनेक ड्रॉपलेट्सचा एरिया आणि एका ड्रॉपचा एरिया, तर हा एरिया जास्त असतो. सरफेस एरिया काय झाला, कमी झाला, म्हणजे सरफेस एनर्जी काय झाली, कमी झाली. मग कमी झालेली एनर्जी काय झाली, रिलीज झाली. एक ड्रॉप जेव्हा अनेक ड्रॉपलेट्स मध्ये ब्रेक होतो तेव्हा सरफेस एरिया काय झाला, वाढला, म्हणजे सरफेस एनर्जी काय झाली, वाढली. वाढली म्हणजे कुठनं वाढणार ती, तिला ऍब्सॉर्ब करावं लागतं. सो one single drop breaks into many droplets, energy is absorbed, and when many droplets combine together to form a drop, energy is released. Got it? Please take a note of this. Let's shift to the next problem. Problem number is 5 from the question bank, and it is the question number 2 of today's lecture. A U-tube is made of capillaries of bore 1 millimeter and 2 millimeter respectively. Bore
BORE म्हणजे डायमीटर, इंटरनल डायमीटरला आपण बोर म्हणतो. Respectively, the tube is held vertically and partially filled with a liquid of surface tension 49 per centimeter. Zero angle of contact. Calculate the density of liquid if the difference in levels of the meniscus is 1.25 centimeter. Take G equal to 980 centimeter per second square. जेव्हा आपल्याला त्यांनी G is equal to 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असं घ्यायला सांगितलंय. त्याचा अर्थ आपल्याला कुठेतरी त्यांनी हिंट दिली आहे की तुम्ही CGS युनिट्स वापरा. तर आपण CGS युनिट्स मध्येच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. त्यांनी आपल्याला सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड किती दिलेलं आहे 49 पर सेंटीमीटर. काही कन्वर्जन करण्याची आवश्यकता नाही, आपण सगळं सेंटीमीटर मध्येच घेणार आहोत. डिफरन्स बिटवीन द हाईट h दिलेला आहे 1.25 सेंटीमीटर आणि टू डायमीटर्स दिलेले आहेत. D1 दिलेला आहे 1 मिलीमीटर आणि D2 दिलेला आहे 2 मिलीमीटर. एम आय राईट? येस, 1 मिलीमीटर आणि 2 मिलीमीटर. आता 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर आणि हे झालं 0.2 सेंटीमीटर. सगळे क्वांटिटीज ह्या CGS युनिट्स मध्ये आहेत. आता आपण प्रॉब्लेम समजून घेऊया. आता ही एक कॅपिलरी आहे आणि ही एक कॅपिलरी आहे आणि हे जॉइंट आहे. इट्स अ U ट्यूब. ओके, आणि याच्यामध्ये लिक्विड आहे. आता तुम्हालाही माहित आहे की H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? रेडियस. ज्याचा रेडियस कमी असतोय त्याच्यामध्ये लिक्विड राईज काय असणार आहे? जास्त असणार आहे. आणि हा डिफरन्स त्यांनी आपल्याला दिलेला आहे, डेल्टा H आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. आता H चा फॉर्म्युला काय आहे सांगा मला? 2t cos theta upon r rho g. ठीक आहे. तर तुमचा जो H1 असणार आहे तो असणार 2t cos theta upon r1 rho g. This is the rise of liquid inside a capillary for the first capillary. आणि सेकंड काय असणार आहे? 2t cos theta upon r2 rho g. Difference between the height will be equal to what? h1 minus h2. तर h1 minus h2 आपण जर घेतलं तर 2t cos theta upon rho g बाहेर येईल आणि 1 upon r1 minus 1 upon r2. So what is formula for difference in the level? Delta H is equal to 2t cos theta upon rho g 1 upon r1 minus 1 upon r2. आता दिलेल्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. आपल्याला डेन्सिटी फाइंड आउट करायची. सो व्हॉट इज रो इज इक्वल टू 2t cos theta upon delta H g 1 upon r1 minus 1 upon r2. 2 सरफेस टेन्शन किती आहे? 49. cos theta म्हणजे cos किती आहे? cos 0. डेल्टा H किती आहे? 1.25 सेंटीमीटर. ठीक आहे. G किती आहे? G दिलेला आहे त्यांनी 980. ठीक है. 1 अपॉन r1. अब यहां पर देखो खरे एक स्टेप इथं आपल्याला लिहायला पाहिजे. आपण इथं त्याच्यानंतरच लिहिली पाहिजे ती. तर r1 किती असणार आहे? 0.05 सेंटीमीटर आणि r2 किती असणार आहे? 0.1 सेंटीमीटर. रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. D1 आणि D2 दिलेला आहे त्यांनी, त्याच्यावरून आपण R1 आणि R2 फाइंड आउट करू शकतो. R1 किती आहे? 0.05 मायनस R2 किती आहे? 0.1. ओके. cos 0 ची किंमत 1. 2 * 49 98. 98 आणि खाली किती आहे? 980. 1/10 म्हणजे किती झालं? 1/12.5. ठीक आहे. 1/0.05 म्हणजे किती? 20. 1/0.1 म्हणजे किती? 10. म्हणजे 20 - 10 किती झाला? 10. 10/12.5 म्हणजे किती? 100/125 म्हणजे 25 4 जा 25 5 जा. व्हॉट इज 4/5? 0.8.
आणि आपण सगळे युनिट्स हे सीजीएस मध्ये वापरले असल्यामुळं तुमचा जो डेन्सिटीचा आन्सर येणार आहे ते सुद्धा सीजीएस मध्ये येईल and density is given by 0.8 gram per centimeter cube. Got it? Please take a note of this one. Let's shift to the next problem. तीसरा problem दिवसाचा 6 from your question bank. A rectangular wire frame of side 2 cm into 2 cm is dipped in a soap solution. A soap film is formed. If the size of film is changed to 3 cm into 3 cm, calculate work done in the process. Surface tension of the soap film is 3 into 10 raised to minus 2 Newton per meter. Okay. त्यांनी एक अशी एक सोप फिल्म आहे जिचा एरिया 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर आहे. तिचा त्या सोप फिल्मचा एरिया वाढवलेला आहे आपण 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर केलेला आहे. एरिया वाढवण्यासाठी आपल्याला वर्क डन करावं लागणार आहे आणि वर्क डन इज इक्वल टू ऍडिशनल एरिया क्रिएटेड मल्टिप्लाइड बाय सरफेस टेंशन टू गेट द सोल्यूशन. What is initial area given as 2 centimeter into 2 centimeter म्हणजेच किती 4 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच किती 4 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हे भी सही आहे. नवीन एरिया किती झालेला आहे 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर into 3 सेंटीमीटर दॅट इज इक्वल टू 9 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 9 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. त्याने आपल्याला सरफेस टेन्शन दिलेलं आहे 3 into 10 raised to minus 2 न्यूटन पर मीटर. वर्क डन विचारलेला आहे. तर इथं वर्क डन चा फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्ही. वर्क डन इज इक्वल टू ऍडिशनल एरिया क्रिएटेड. ऍडिशनल एरिया क्रिएटेड इनटू सरफेस टेन्शन. Additional area created into surface tension and additional area created A2 minus A1 आणि ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. The factor 2 appears in this equation. इथं लिहितो मी एक additional point लिहितो मी. Factor 2 appears because soap film has 2 surfaces. ती फिल्म आहे तिला ह्या बाजूला एक सरफेस आहे आणि त्या बाजूला एक सरफेस आहे. इकडचा 2/2 झाला म्हणजे पलीकडे पण 2/2 होता. आता ह्याचा आपण असा वाढवतो जेव्हा तर पलीकडचा पण वाढलेला असतो ना. म्हणून हा ऍडिशनल हा एरिया जो क्रिएटेड झालेला आहे त्याला फॅक्टर 2 ने मल्टिप्लाय करणं आवश्यक आहे. 2 A2 किती आहे तुमचा 9 into 10 raised to minus 4 into 4 into 10 raised to minus 4 into 3 into 10 raised to minus 2. Okay. 9 minus 4 5. 5 2s are 10. 10 into 3 30. 30 into 10 raised to minus 6. म्हणजे 3 into 10 raised to minus 5 joule. Okay. So this is your answer. It perfectly matches with the answer given in your question bank. Okay. So in this way we have completed 2 topics numericals from your question bank. Still 14 more to go. तर next lecture मध्ये आपण next topic वर discuss करूया. Work hard, study hard. Only 1 month is remaining for your examination. So just concentrate on your studies. Until then, goodbye.